कधी बी आपलं सामान घेऊन जाणार काय सील करणार ना मॅडम, सील कोर्टाच्या आदेशावर सील ओपन होतं का कधी? मग आधी पण सील केलेलं ना, आता हे 5 तासासाठी उघडलं तुम्हाला म्हणजे सामानासाठी ना, जेवढं आपल्या गरजेचं आहे. मग आता परत मी माझं लावलं ना टाळा. नाही तुम्ही ते व्हिडिओ काढा, तुमचं जे सामान आहे आम्ही पण व्हिडिओ काढणार आहे, तुमचं जे सामान आता ते हा त्याचं मी काढलाय, आम्ही पण काढणार तुमच्या समोर व्हिडिओ, तो सेव्ह राहणार आपल्याकडे. आता फक्त लॉक साहेबांचा तुमच्या समोरच व्हिडिओ मग काढणार. आमचा टाळा नाही लागणार? नाही लागणार, कारण ओपन करायला हेच साहेब येणार ना परत. तुम्हाला बोलणारच ओपन तुमच्या समोरच ओपन करणार, असं कोणी इंडिव्हिज्युअल ओपन करायला पॉवर नाही दिला आपल्याला कोणाला. पण मी लावू शकते ना माझा नंतर? नाही. अहो हा काढ उघड लाईट लाव पहिले, लाईट लावा मग. आणि त्यांना शूटिंग करून दे, बरं असतं. तुम्ही पण तुम्ही पण करा, तुम्ही पण जावा, तुम्ही पण करा. तुमच्या समोरच काय तुमचं महाग सामान असेल तर आत्ताच तुम्ही ते घ्या बाळा, थोडं साईडला जा, जा तू पण जा. सामान कुठे झालं? बेड मध्ये सगळं सामान आहे, ते पण दाखवू का? तुमच्या सेफ्टीसाठी ठेवून द्या, म्हणजे दाखवा. एसी काढली ना, तुमच्या सेफ्टीसाठी पाहिजे दाखवा. आजकाल जाऊन लाईट आणि पाणी कुठे घ्या काय पूर्ण बंद करायचं. पाणीचा लाईन बंद करा. पाणी लाईन बंद केली स्विच ऑफ करून. गॅस काढला भगवान का ये है ना लाइट, इसलिए वो मेन स्विच ऑन नहीं करना, बाकी सब ऑन ऑफ करना. मेन स्विच बंद, बाकी सगळ्या लाईट लाईट चालू राहणार. ते तुम्ही कसं बंद करायचं? मेन स्विच तो बंद केला पाहिजे ना. मेन स्विच तो बंद शॉर्ट झाला तुझा दोन साईडला आहे तिथं तिकडं आहे ना, त्या वेगळे हे होईल असं थोडं. बंद करावं लागेल, कारण कसं माहिती आहे का, पुन्हा सांग सांग गाडीमध्ये ऐका ना गाडी दे, हे जिम्मेदारी कोणी घेणार? टू व्हीलरला कुठली गोष्ट अचानक घडते, कोण मुद्दाम कोण करतं का? आणि काय म्हणतात, मुद्दाम कोण करतं का? ते कापडा ना काढावं मोठं होईल. बोलू नको पटकन हवा येणार बोलतो. हा कळतं आम्हाला. नाही मॅडम, आम्हाला हे नाहीये, ते पूर्ण लाईट फॅन बंद करायला बोललाय प्लीज. नाही पूर्ण स्विच तुमचं स्विच बंद करावं लागेल. मेन स्विच मेन स्विच बंद करतो. कळलं का? आम्हाला पण कळतं की देवाची लाईट नाही बंद केली पाहिजे, पण आता काय